अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळ आणि संविदा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज आपल्या छत्रपती संभाजीराजे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आयोजित करत आहे। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक मुकुंद भावेजी, उपायुक्त जगताप साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माझे सहकारी अजित ठाणेकर, विजयसिंह खडे, या प्रभागातील माझे सहकारी सुधीर, अभय तेंडुलकर, विनय खोपडे, निलेश, राजेश, मुख्याध्यापक चौगुले साहेब आणि त्यांचे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, पालक बंधू भगिनींनो, मला आज आपल्या या महापालिकेच्या शाळेमध्ये आल्यानंतर मनापासून आनंद होतोय। कारण मी गाडी घेऊन गेटमध्ये उतरलो आणि एखादा सिनेमामध्ये जशी शाळा दाखवली जाते तशी सुंदर देखणी शाळा बघून खरोखरच मन प्रसन्न झालं। आणि मग आमचे या भागातले नगरसेवक खाडे पाटील यांनी सांगितलं की 33 पटावरून आज जवळजवळ 125-150 वर हा पट गेला। तो जात असताना कशा पद्धतीचं कष्ट त्यांनी घेतलं, कशा पद्धतीनं लोक सहभाग त्यांनी घेतला आणि लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी असते ती अत्यंत प्रामाणिकपणानं वाढदिवस साजरा न करता या महापालिकेच्या शाळेला मदत करा असं आवाहन करून सुरुवात केलेली ही शाळा आज अतिशय देखणी, सुंदर आणि नावारूपाला आलेली आहे। खरं म्हणजे पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळा असेल, महापालिका शाळा असेल याच्याकडे कमी असतो, खाजगी शाळेकडे ओढा जास्त असतो। लोकांना वाटते खाजगी शाळेतच फार चांगलं शिक्षण दिलं जातं कारण फी जास्त असते। परंतु कोल्हापुरामध्ये काही म्हणण्यापेक्षा अनेक शाळा त्याला अपवाद आहेत। तुम्ही मगाशी जरगनगरचा उल्लेख केला, जवाहरनगरमध्ये एक शाळा तशीच आहे, राजेंद्रनगरमध्ये एक शाळा आहे, तुमची एक शाळा आहे। म्हणजे ऍडमिशन सुरू झालेल्या फुल त्या जवाहरनगर आणि मुख्याध्यापक आणि तुमच्या सर्व शिक्षक वर्गाला मी देतो, कारण शिक्षणाबरोबर अन्य सवयी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत। मी आपल्याला विनंती करणार आहे, पालकांनाही करणार आहे, कारण पालकांचं काय झालं आता त्यांना वाटते शाळेत मुलगा पाठवला म्हणजे आपली जबाबदारी संपली, बाकी आपल्या काय जबाबदार नाही, जे काय ते शाळेनंच शिकवावं। परंतु शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकवला जाईल, शासनाचा जो अभ्यासक्रम असेल त्या पद्धतीने मुलं शिकतील, पुढे जाऊन मग सीबीएसई घेतील, आयसीएसई घेतील, कोण इंजिनियर, डॉक्टर सगळं जाईल, पण ज्या सवयी या वयात लावायच्या असतात त्या खूप महत्वाच्या आहेत। मला इथं आणखीन एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, जी इंग्लिश मीडियम शाळा आणि तुमच्या या शाळेमध्ये फरक आहे ते म्हणजे तुमच्यातल्या एकाही मुलाला इथं चष्मा लागलेला दिसत नाही। मी अनेक शाळांमध्ये इंग्लिश मीडियमच्या कार्यक्रमाला मला बोलवलं जातं, 50% जास्त मुलामुलींना चष्मा लागलेला असतो। त्याचं कारण आहे सवयी, आहार, व्यायाम। आणि जिल्हा परिषद आणि महापालिका शाळेमध्ये मात्र त्याचं प्रमाण कमी असतं, कारण ही मुलं ग्राउंडवर खेळतात, घरामध्ये आई वडील आहाराकडे लक्ष देत असतात। आणि म्हणून मी सांगितलं की पालक आता एवढे व्यस्त झालेत की मुलांकडे दुर्लक्ष होतंय। त्यामुळे ज्या सवयी लहान वयामध्ये शिकवायला पाहिजेत, म्हणजे शिक्षणा व्यतिरिक्त तर शाळेने अंमलात आणाव्या, पालकांनी अंमलात आणाव्या, ग्राउंडवर खेळलाच पाहिजे। प्रत्येक मुलगी ग्राउंडवर खेळलीच पाहिजे। असं होता कामा नये की याला जमत नाही, तिला आई वडील नको म्हणल्यात, आमचं असं होता कामा नये। काही ना काही खेळ असेल तो ग्राउंडवर खेळला पाहिजे। दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे वार्षिक स्नेहसंमेलन होतं, गॅदरिंग ज्याला आपण म्हणतो, त्या गॅदरिंगमध्ये सुद्धा 100% मुलांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे। 100%। काय होते, एक वर्ग आहे मग त्यातली 10 मुलांचा एक डान्स बसवतो, दुसरा वर्ग त्यातल्या 10-20 मुलांचा बसवतो, बाकीची मुलं सहभागी होत नाहीत। आणि मग तो जो ह्या वयामध्ये त्यांना कसंही ब्लेंड केलं तर मग ते गाणं असेल, नृत्य असेल, संगीत असेल, या सगळ्या बाबी त्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत। हेच वय आहे, कारण काय होतंय थोड्या ठराविक वयानंतर मग लाज वाटायला सुरू होते, मी स्टेजवर कसं जाऊ, मग मी काय तर गाणं म्हणताना चुकलो तर हसतील मुलं, कॉम्प्लेक्स तयार होतो। तर ह्या वयापासून जर केलं तर मग त्याला मोठा झाल्यावर मग काय लाज वाटायचं कारण राहत नाही। आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या सवयी, विजेची बचत कशी केली पाहिजे,
पाण्याची बचत कशी केली पाहिजे, आज ही पिशवी तुम्हाला दिली जाते, प्लास्टिक मुक्ती कशी झाली पाहिजे, प्लास्टिकच्या पिशवीचा वापर कमी झाला पाहिजे, ह्या वयातच शिकवलं पाहिजे. अनेक वेळा मी माझाच एक किस्सा सांगतो की मी बरेच वर्ष झाले त्याला, कृष्णराज खूप छोटा होता, एवढाच असेल, आणि मुंबईत होतो आणि आम्ही एका सिग्नलला गेलो आणि सिग्नल लागल्यावर थांबलो. तो म्हणतोय डॅडी, मी चालवत नव्हतो, ड्रायव्हर होता, डॅडी ड्रायव्हरला गाडी बंद करायला सांगा. म्हणलं का बंद करायला सांगा, शाळेत शिकवलं म्हणलं की सिग्नल आला की गाडी बंद करायची, डिझेलची बचत झाली पाहिजे. म्हणलं बंद कर बाबा आता. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत त्या शाळेत शिकवल्यामुळं ती मुलं तयार होतात आणि मुलं मग आजकालची ही पिढी खूप हुशार आहे. ज्ञान तर मिळतंय, शिकवण तर आहेच, पण सोशल मीडिया, TV, मोबाईल, टॅबलेट, शिक्षणाच्या अनेक पद्धती, अनेक प्रकारचे शिक्षणाची व्यवस्था आता उपलब्ध आहे. पूर्वीसारखं राहिलं नाही, 7 विषय झाले की संपले, 10वीचा पास झाला की झाला तो म्हणजे उच्च शिक्षित झाला. आज तसं नाही, आज तुमच्याकडं शेकडो प्रकारचे कोर्सेस मुलांसाठी उपलब्ध आहेत, जे नुसतं BA आणि BCom होऊन चालणार नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं चमकली पाहिजेत. मला खूप बरं वाटलं की छोटी छोटी मुलं सांगतात मी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. म्हणजे त्यांना आतापासूनच ते कळतंय की आपण काहीतरी मोठं व्हायचं आहे, आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर हे सगळं निश्चितपणाने चांगली पिढी घडवण्यासाठी निश्चित आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये अजित ठाणेकर आणि विजय खाडे हे कुठंतरी या शिक्षणाला चालना देण्यासाठी फार मोठी मदत नाही, पण ही खूप महत्वाची मदत आहे. या कालावधीमध्ये, या वयामध्ये त्यांना दप्तर, वह्या, पुस्तक, पेन्सिल, मुलं खूप आनंदित होतात. आम्हाला लहानपणी शाळेत चॉकलेट दिलं तर आम्ही ते नाचत घरी जात होतो. एक चॉकलेट दिलं 15 ऑगस्टला द्यायचे, किंवा कधीतरी एकदा मग लय आनंदाचा दिवस असला तर केळ एक द्यायचे. पण आनंद वाटायला असं. तसंच हे लहान मुलांचं मन तसंच असते. तर या दोघांचं मी अभिनंदन करतो. मुलांना काही समजणार नाही आपण काय बोलतोय, पण पालकांनी थोडंसं हे कसं अवलंब करावं भविष्यात. आपण फार व्यस्त आहे, सगळ्या जगाचा बोजा आपल्या डोक्यावर आहे, असं न करता मुलांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, एवढीच विनंती करतो. उपायुक्त साहेबांनी मनापासून मंजुरी देतो असं म्हणले, त्याचा अर्थ मला काही कळाला नाही. मला वाटलं मनापासून प्रयत्न करतो म्हणतात का काय, पण मनापासून म्हणले आणि मंजुरी देतो पण म्हणले. पण मग आपण मंजुरी द्यावी, वर्ग खोल्याची जबाबदारी माझ्याकडे राहील बांधण्याची. कारण अशा शाळा यांना जे काही सहकार्य लागेल ते करण्याची लोकप्रतिनिधींची आपली जबाबदारी आहे. आणि निश्चित 5वी झाल्यानंतर 6वी 7वी पटसंख्या वाढत जाईल. खूप चांगलं एन्व्हायरमेंट आहे, खूप सुंदर झाडं, ऑक्सिजन भरपूर, खेळण्यासाठी मुलांसाठीची व्यवस्था. जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं आम्ही सगळी मंडळी व्यासपीठावरील करू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.